हॅलो गाईज, हॅलो, वेलकम टू आश्रेष ब्लॉग्स. आज आमचा ब्लॉगचा सेटअप थोडा वेगळा आहे. आम्ही घरी आलो आहे आणि आफ्टर ऑफिस अँड घरच्या कपड्यांवर आहे मी. हा ॲज युजल टिपटॉप आहे, बट ह्या हालतमध्ये ह्याला मी आज काम करायला लावणार आहे, किचनचं काम. येस. सो आज आम्ही पावभाजी बनवणार आहे. आम्ही नाही बनवणार आहे, मी बनवणार मी आहे. बनवणार आहे. हा फक्त हेल्प करणार मी आहे. तिला हेल्प करणार आहे पावभाजी पण बनवायला. तू शिकणार म्हण ना इन प्रोसेस की कसं बनवायचं, म्हणजे नेक्स्ट टाइम कधी बनवायला लागलं तर तू बनवू शकतो. येतं मला असं येतं मला. तर तुझं आता बघतो मी, तू बरोबर बनवतेस काय. सो इग्नोर. मग आजचा आमचा जो ब्लॉग आहे तो थोडा फॅमिली ब्लॉग होणार आहे, बिकॉज दीदी येईल, जिजू येणार, मग मम्मी पप्पा ऑलरेडी घरी आहेत, तर सगळे एकत्र बसून जेवणार. सो एक छान असं कोझी ब्लॉग होणार आहे. सो स्टे ट्यून्ड. चला, झालं का स्टार्ट तुझं? हो जमणार आहे तुला? माझी मदत लागेल. हो, मग मी एकटी कशी करणार ना एवढं. तिथं माझी तिथं हेल्प लागेलच, त्याशिवाय कसं पूर्ण होईल. हां, ते ठेव तिकडे आणि लसूण सोलायला घे. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. सोलायला घे. लसूण कसे सोलतात? ठेव, मी दाखवते. सगळे लसूण सोलून दाखव, मग मला कळेल. त्याशिवाय तुला मला लाडात कळणार. येऊ नको हा? अरे मग लसूण सोलायची कशी मला कसं मी कळेल? दाखवते, तू ठेव तिकडे, मी दाखवते. सगळे सोलून दाखवशील तर मला कळेल. ठीक पाणी आहे. फेकेन तोंडावर. होळीला टाइम आहे. चल चल, लसूण सोलायला घे लवकर. ठीक आहे, चला मी लसूण सोलतो. मला काय करायचं असं? तुम्हाला जमेल, तू करू ट्राय कर. एवढं काय हे नाही आहे. एवढे लसूण लागणार आहेत का? हो मग. का पुढच्या फ्युचरचे लसूण माझ्याकडे सोलून घेते? लागणार आहे, त्याची पेस्ट करायची आपण. तुझं नाही असं काम करायला किचनमध्ये? मी काम करायला दुसरं काय ते लसूण सोलायला एवढं बोरिंग काम कधी द्यावा? बोरिंग? ती स्टार्टिंग स्टेज आहे, ती आलं की मग सगळं येणार. पहिलंच बोरिंग काम जायचं आणि मला स्टार्टिंग. हे माहितीये काय आहे, कोणती भाजी आहे? मला वाटाणा बोलतात. खायला पण सांगलं, दुसरे पण नव्हते ते. चालतं सगळं. हे झालं ना किंवा भांडी घासून पाहिजे. किती भांडी घासून घे, म्हणजे काय जमा नाही होणार भांडी. हे व्हायला तुझं सगळं होईल तोपर्यंत. हे व्हायला भांडी घासून घे काय. हे तर तुला माहितीच असले पाहिजे काय आहे. बीट आहे, आणि गाजर. गाजर? हिरव्या कलरचे गाजर कधीपासून यायला लागले? गाजर हिरवं आहे. अच्छा, गाजर नाही, काय हे? काकडी आहे, वा वा वा. शिमला मिरची आहे. नाही नाही नाही, हे दिसतंय ना, हे गाजर आहे आजपासून. शिमला मिरची आहे. हे देखा गाजर. कसे लागले गाजर? गोड आहे? ते वेगळ्या टाईपचं गाजर आहे. हे माहिती ना काय? किती दिवसाचा टाइम दिलाय मला? म्हणून हे होईपर्यंत मी मस्करी नाही करते, ते व्हायला पाहिजे. ते आपल्याला हे करायचं आहे मग मिक्सरमध्ये. हे 3 लसूण होते मगाशी, 4 कसे झाले? 4च दिलेले तुला मी. तो खरंच तर पूर्ण तू पहिल्यांदा येतोस किचनमध्ये. मी करते सगळं. कोणाला याची गरज काय किचन? काय परत बोल. हा, कंटाळा आला लसूण सोलायला. थोडंसं हे कधी असं मला दे ना, असं ढवळ्या बिळाचं. मी असं करू शकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. एक काम कर. ढवळ्याचं काम मला चांगलं येतं. मिरची टाकायला तिथे. हे होईल अगं पापू. मिरची घे त्याच्यातून फ्रीजमध्ये. नाही, ढवळ्या लागतं हे सगळं. ढवळायला नाही लागत, मिरची घे. त्याचे होत नाही. मला विचार, ढवळ्या लागतं ना मग. बोलू शेवटी टेस्ट मलाच करावं लागतं. टेस्ट नाही करायचंय. अजून जरा व्हायला पाहिजे. परत टाकणार ते खराब होणार.
अर्धं काम झालंय आमचं ऑलमोस्ट ना. काय झालंय 30% 40% झालंय. हा बघू शकतो. 40% झालंय, 60% बाकी आहे. ते होईल आता, फटाफट होईल. मी आहेच मदतीला. फटाफट होईलच तसं. असं पटापट होईल फटाफट होईल म्हणून फटाफट होत नाही. त्यासाठी फटाफट हात चालवावा लागतो. आता बघ किती काय काय केलं मी. त्याची पेस्ट बनवली आम्ही. कसले बनवले ते तर सांग. ही लसूणची पेस्ट बनवली, लसूणची पेस्ट, मिरचीची पेस्ट, इकडे लाल मिरचीची पेस्ट. हे शिजलं आमचं. आता हे शिजतंय अजून, हे थोडंसं बाकी शिजायचं. तिकडे अजून काहीतरी शिजलंय आमचं. काय शिजलंय ते? फ्लावर शिजलंय. आता बटाटे शिजायला टाकतोय. ते शिजलं की झालं. सगळं एकत्र टाकायचं, एका टोपात एकत्र टाकायचं की झालं ना. दाखवते कसं होतं ते. आता ह्याचं पुढचं काम तुलाच करायचंय, मॅश करायचं. किती काम करवणार माझ्याकडून बटाटा. कधीतरी मम्मी बोलेल बघून कधीपासून एवढं काम करायला. मम्मीला आवडेल. मम्मी बोलेल वाह माझा पोरगा सुधारला. पोरगा सुधारलेलाच आहे, बिघडला कधी होता. तर स्मॅश करतोय. ऑलमोस्ट आमचं झालंय. आमच्याकडे स्मॅशर नाहीये, आम्ही देसी उपयोग. इंडियन ना, इंडियन ह्याच्याने मी आताच सामान ठेवते. ह्याच्याने हात दुखतो, मेहनत करावी लागते. मेहनत करायला आपण रेडी आहे ना. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मला काय करू, असं दाबू? हा काय आपलं प्रोसेस नेक्स्ट. आता आपलं सगळं प्रेप झालेलं आहे. हे बघ भाजी मॅश करून ठेवली आहे, पाणी गरम करायला ठेवलं आहे. ओके. ठीक आहे. आता मी भाजी स्मॅश केली आहे, टोमॅटो कापला आहे, पेस्ट करून ठेवली आहे, कांदा कापला आहे. आता तडका द्यायचा राईट. मी सांगतो असं कर. हो सर. जेणेकरून काय मी सांगितलं असं केलं की असं टेन्शन नाही ना. मग बटर कमी काम जास्त. थांब मी करतोय. चटका लागेल, असं ठेवून करू नको, चटका लागेल. याला कसं करायचं आपल्याला? गोल्डन ब्राउनिश व्हायला पाहिजे. त्याने काय होणार? गोल्डन ब्राउनिश कलर टाकल्यावर होईल ना. हा टाक टाक. परत तसंच ठेवलं त्यांनी. तुला सांगितलं तसं ठेवू नको. शर्मा का रही है, शर्मा रही है. होईल का आज? आता आज होईल? होईल. होईल आता. थोडंसं बाकी आहे. होईल आता. पावभाजी टेस्ट चांगली असणार का? कारण की मी बनवलंय. तू बनवलंय? हा, तू काय बनवलंय? मी बनवल्यावर चांगली असणार का? तू काय बनवलंय? तू फक्त छोटी छोटी कामं केलीत. असं नाही बोलायचं. तुला मी लास्ट काम सांगितलेलं कोथिंबीर कापायला, तू ते पण नाही केलं. ठीक आहे, तसा ब्रेक घेतोय मी. ठीक आहे, आता काय आता टाकलं काय आपण? आपण सगळ्या भाज्या टाकल्या. जे आपण मॅश केलेलं त्याच्या अगोदर आपण कांदा टोमॅटो टाकला. बटरमध्ये थोडंसं फ्राय हे करून घेतलं गोल्डन. आता ह्याच्यावर आपण पावभाजी थोडंसं मसाला. टाकलंय. हां पावभाजी मसाला जास्त नको ना. नाही. पावभाजी मसाला टाकला. ढवत राहा. गॅस फास्ट नाही ठेवायचं जास्त. ओके. मला शिकशील. मीठ नेक्स्ट वगैरे टाइम बोलू बनवशील का तू? हां 2 दिवस 3 दिवस तरी लागतील मला पावभाजी. मी आहे ना. एका दिवसात कशी बदल माझ्याकडे? पण 2 दिन का तो टाइम लागेल का रे? पण मी तुला किचनमध्ये पहिल्यांदा होते या 4 वर्षात. एवढं काय करताना. क्या है आपके इस बदलाव का राज? अश्वती नाही. मारशील मला असा कोंबडा. ठीक आहे. हिंग पावडर बस झाली. बस तुला काय माहिती रे?
त्याचा सल्ला खाशील? या पावभाजी खायला कशी झाली ह्याची गॅरंटी मी घेत नाही. मी घेतो, मला माहिती लागलीच नाही. मम्मीने दिलं मस्त आहे ना, छान केली. 1 hour later. पावभाजी रेडी आहे आमची. वाट्या पावभाजी रेडी आहे. हो रेडी. आता काय बाकी आहे? आता हे जरासा वरून तडका देते, मग गार्निश करूया, मग भाजी रेडी. टेस्टी झालं की वाटते तर आहे. आपण घरच्यांना विचारूया कसं. हां रिव्ह्यू घेऊया सगळ्यांचे. हां मी काय म्हणते, आता हे तडका दिला की मग भाजी म्हणते पाव गरम. पाव गरम करून घ्यायला. ओके डन. पावसाठी पण आहे ना कोथिंबीर लागणार. सगळं दिसतं ना तुम्हाला ना? काय बोलला तू, मला नाही माहिती. हो तिथं खायला किती मस्त वाटतं, मग करायला किती फाटते ना. म्हणून ज्या आपल्याला करून देतात ना, मम्मी असो, बायको असो, बहीण असो, मैत्रीण असो, कोणीही असो, त्यांची रिस्पेक्ट करायची. करतोच आम्ही. पाव फ्राय चालेल तो. करतो. पाव फ्राय बटर मध्ये, टेस्टी पाव. जास्त बटर टाक, मस्त पैकी कडक मध्ये. डायरेक्ट नको टाकू. कोथिंबीर पाव, बटर कोथिंबीर पाव. मस्त लागलं. टाकू? असं टाकू ना, असं टाकू ना. हो. थांब हे काय बोलू. असं उचलू नको, मला सांग ना मला. ठीक आहे. हा होत आहे. 2 जेंटलमॅन आज किचनमध्ये आलेत आणि काम करतायत. मला माझ्या डोळ्यांवर भरोसा होत नाहीये. तुम्हाला दाखवते बघा. हा काय करतोय? पाव गरम करतोय. पाव गरम करतोय. व्यवस्थित कर. आणि दुसरा काय करतोय? कांदा कापतोय. तर कांद्याची साल कुठे ठेवली आहे याने? कान पे क्यों लगा के रखा है? अरे आँख नहीं जलता उसको. हैं? वो ट्रिक किसी को पता नहीं. इंटरव्ह्यू काढ. हे ऐकलं का कधी तू? हो असंच असतं. काय? मम्मी डोक्यावर ठेवायची. डोक्यावर? हा. जो काम करता है उसको ही सब पता है. आप कभी काम नहीं करते. हाँ. हाँ तो इसके लिए काम करना है. इतना सारा कांदा कांदा कसा कापायचा? त्याला शिकवते. हे बघ, उलट लावलं त्यांनी. ठीक आहे ना, त्याला माहित नाही. ऐसा. इसको बंद करने का और इसको प्रेस करने का. ज्यादा भर जाता है तो नहीं होता है. हाँ निकाल थोड़ा सा. ब्लेड संभव ना, ब्लेड लागे जाता ना. हाँ नहीं तो चार्जिंग काउंट खत्म होता है तो अभी भी नहीं होता है. हाँ निकाल दो. अभी बंद करके देख. उल्टा फिटिंग में. हाँ अभी दबा. बस उतना रहता है, वैसे ही रहता है. हाँ अभी इसको दबा. हाँ इसको प्रेस. हाँ. दाबून ठेव. चार्जिंग संपली. हाँ चार्जिंग आली. दबा के रखने का क्या? हा. कलर मस्त है यार. कलर भी मस्त है और मस्त है. स्मेल भी अच्छा आ रहा है. स्मेल आ रहा है. ये भी खोल के रखो. आ रहा है ना. वो क्यों वो काय केली? हाँ खोलो खोलो. कलर भी खोलना चाहिए, जरूरी है. वो काय केली? वीडियो निकाल रहा है ना. अच्छा ऊपर से डालके खाने को. आता सगळे टेस्ट करून सांगतील कसे झाले. हाँ गाजर खाल्ला ना. टेस्ट करके बताना. रेवा सच रे. सच में बताना. हाँ मैं तो सच्ची बताती है, मैं झूठ नहीं बोलती. करके बताओ कैसे. पापा पहला फोकस पापा. और नमक, अरे नमक क्या हमको चाट करेंगे. पापा चाट मसाला दिया है. हाउ इज इट? अच्छा. कितना मैंने दोगे चाट आप? मसाला. 1 डाउन. वन डाउन. कोण खातं? चार. वो खा
तू खा पहले. एवढे 4 पाव छोटा छोटा पाव है, बड़ा नहीं है. ठीक आहे. बड़ा भी था, मैं छोटा ही है. मैडम पाव. कसं आहे? कैसा आहे? कसं वाटलं मम्मी बनवलेलं? मस्त आहे ना? कुणी बनवलेलं? आम्ही. आम्ही बनवलेलं. आम्ही म्हणजे म्हणजे मी आणि आश्रेयशी बनवलेलं. बढ़िया है. कैसन का? आपको हम 200 रुपये देंगे. 150 रुपया देगा. कैसा आहे? मस्त. कैसा आहे? मस्त मस्त. मस्त मस्त. आम्ही टेस्ट करून बघतो. आता आमचे साहेब कसं झालंय खरं सांग. हसतोयस का? चांगलं आहे. नक्की खरंच चांगलं आहे. खरंच चांगलं आहे. सच में अच्छा है. ओके काय कमी जास्त काय नाही. ठीक आहे. तू पण प्रेम घे. आता. आता मी खाते. तू खा आणि जेवढे मला पाव दिलेत ना तेवढे स्वतः लावून घ्यायचे. मी 2 पाव. हं? झालं जेवण? खाल्लं पावभाजी? कसं होतं? चांगलं होतं ना? मग आता जरा इकडे ये. उठ. ये. आता हे जे पसारा केलेला आहे आपण दोघांनी मिळून एवढी भांडी जमा केलेली आहे. हे कोण करणार? मी तू आणि मी. दोघं ना? राईट ना? मग चला आता कामाला लागा. चला कामं करूया आणि आपल्या सुंदर अशा छोट्याशा पावभाजीवाला ब्लॉगचा एंड करूया. एंड करूया. कसं वाटलं सांगा आम्हाला. आणि व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण पावभाजी ट्राय करा. बाय बाय.